राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। सोयगाव येथील मराठी शाळेच्या मागील गेल्या 20 वर्षापासून बाजार चालू होता, परंतु कारण गेल्या 1 महिन्यापासून स्थानिक राजकारण्यांच्या 2-4 लोकांनी विरोध केल्यामुळे हा बाजार बंद करण्यात आला आहे। येथील महिलांची फार मोठ्या गैरसोय निर्माण होती। महिलांची वारंवार मागणी असताना सुद्धा मालेगावच्या आयुक्त या भागाकडे आणि हा बाजार चालू करत नाही। मला माझ्या मिसेस मंगला बाप्पाच्या जिल्हा परिषदेच्या असताना 2003 मध्ये हा बाजारची परवानगी मिळाली होती। इतके बाजार सुरळीत चालू होता, पण स्थानिक राजकारण करणाऱ्या लोकांनी या बाजाराला विरोध केला 2-4 लोकांनी। पण याच्यामुळे काय होतं, सर्व महिलांच्या वर्गांना आर्थिक झळ सोसली आहे। स्थानिक रोजगारांची कुटुंबावर परिणाम झालेला आहे। शेतकरी वर्गांना फार मोठी गैरसोय निर्माण झाली। ही जागा जिल्हा परिषद असताना मग मालेगाव नगरपालिकेकडे ही जागा वर्ग करण्यात आली। ही जागा इथं उपलब्ध असताना सुद्धा इथे आठवडे बाजार चालू केला जात नाही। या जागेसाठी मी नेहमी गेल्या 2022 पासून भालचंद्र गोसाई यांना सुद्धा निवेदन दिलं होतं की इथं बाजार होते आणि भव्य शॉपिंग सेंटर बांधण्यात यावं, पण यांनी कुठलीही दखल घेतली नाही। पण तसेच आयुक्त जाधव साहेबांना सुद्धा वेळोवेळी मागणी करून सुद्धा यांनी याकडे दुर्लक्ष केले। तरी त्वरित येत्या या एवढ्या दिवसांनी बाजार चालू झाला। उद्या 1 तारखेला सकाळी 11 वाजता बापू बच्चा हे आंदोलन करून स्वतः आत्महत्या करणार आहे, असा इशारा बापू बच्चा यांनी संबंधित खात्याकडे दिलेला आहे।